राजकारणामध्ये चांगले राहिले, चांगली कामे केली तरी निवडणुकीत निवडून येतो असे नाही, कारण मी निवडणुकीत पडलो असे सांगत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुन्हा खदखद बोलून दाखवले आहे। काय म्हणाले राम शिंदे पहा। म्हणून सगळ्याची भावना अतिशय चांगली आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये चांगलं राहिलं आणि चांगलं वाढलं, खूप लोकांची कामं केली म्हणजे निवडून येतं असं नाही, कारण मी पडलो। आता बघा, जे लोक मला पाडायला होते ते 3 महिन्यात माझ्याबरोबर आले। काल बघत असं सगळं टीव्ही सुरू आहे। आता 17 नगरपंचायतच्या सदस्यापैकी माझ्याबरोबर 13 सदस्य उजेडात आणि 1 सदस्य अंधारात, असे 14 सदस्य आहेत। हे जर 14 सदस्य नोव्हेंबर पूर्वी जर प्रवेश केला असता तर 622 मतं पडली असती, का नसते वाढली? 100% वाढली असती। 50-50 मतं तरी म्हटलं तरी तेवढे झाले 700 मतं। आता तुम्ही निवडून आलेले गोळ झालाय का? इलेक्शन पिटिशन आपल्याला हायकोर्टामध्ये दाखल आहे, पण निश्चित स्वरूपामध्ये एक चांगली भूमिका घेऊन सर्व समावेशक आपल्या मनातील महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी योग्य दिशेने काम करण्याची आवश्यकता असते। आणि ते काम निश्चित स्वरूपामध्ये एका मोठ्या राजकीय प्रगल्भ आणि राजकीय जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपण एवढं मोठं काम उभा केलेलं आहे। परंतु पराजय हा पराजय असतो आणि म्हणून त्याच्यामध्ये खचून न जाता पुन्हा एकदा नव्या उमेदीने काम करायला सुरुवात केली, परंतु पराजय झालाच। परंतु पुन्हा एकदा आता सगळ्या गोष्टी मीडियामध्ये माहिती आपल्याला माहिती आहे, पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करणं काही योग्य होणार नाही। म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याच्या मागची भावना माझ्या लक्षात आहे की आता शेवटी मी काही मंत्री नाही आणि काही कामाचा नाही, त्याच्यामुळे एवढे लोक जमलेत। कुणी आता हके साहेब निवेदन देना, कोण